सर्व उपस्थितांचं मी जिल्हा विस्तारित कार्यकारिणी बैठकीस सहर्ष स्वागत करतो। आज संपूर्ण देशाचं नेतृत्व करणारे आपल्या सगळ्यांचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून विकसित राष्ट्र म्हणून भारत देश हा उदयास आलेला आहे आणि ते आपण अनुभवतोय। आपल्या देशाचा मान सन्मान देशात नाही तर संपूर्ण विश्वामध्ये वाढलेला आपण सगळेजण बघतोय। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचं सर्वांगीण सर्व क्षेत्रामध्ये विकास करण्याचं त्यांचं काम हे देखील आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। आपले प्रदेश अध्यक्ष मान्य श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या माध्यमातून घेतली गेलेली मेहनत ही देखील आपण सगळ्यांनी बघितलेली आहे। आणि नवी मुंबई शहरामध्ये आपल्या सगळ्यांना प्रत्येक परिस्थितीमध्ये मार्गदर्शन करणारे लोकनेते आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांचं देखील काम आपण सगळेजण अनुभवतोय। या नवी मुंबई जिल्ह्यामधील सर्वच आमदार, त्याचबरोबर माजी खासदार, लोकप्रतिनिधी, आजी माजी पदाधिकारी, जुनी कार्यकारिणी, नवीन कार्यकारिणी, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते या सर्वांच्या आजवरच्या मेहनतीच्या माध्यमातून आज नवी मुंबई जिल्हा हा मजबूत झालेला आहे। नवी मुंबईचा या कालखंडातला भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि हा बालेकिल्ला भविष्यात देखील राहणार आहे असा विश्वास या ठिकाणी मी या कार्यकारिणीच्या निमित्ताने व्यक्त करतो। 2014च्या कालखंडामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे 6 नगरसेवक होते। 2019ला आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये झालेला सर्व नगरसेवकांचा प्रवेश आणि त्यावेळेस नवी मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या ही जवळपास 58च्या आसपास त्या कालखंडात गेली आणि एक नवीन असं त्या ठिकाणी एक भरीव असं संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व हे भारतीय जनता पार्टीचं त्या कालखंडात प्रस्थापित झालं। 2019च्या कालखंडात सगळ्यांनी खूप मेहनत केली। देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं व्हिजन तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात काम करत होतं। ग्रामीण भाग, शहरी भाग या सर्व बाबींमध्ये एक सर्वांगीण विकास साधत असताना शहराला आणि राज्याला विकासाच्या दिशेने नेण्याचं काम हे फडणवीस साहेबांच्या कालखंडात त्यावेळेस झालं। नवी मुंबईमध्ये देखील भारतीय जनता पार्टीचं आमचे सर्व नेतृत्व आणि सर्व नगरसेवक पदाधिकारी हे देखील त्या कालखंडात सगळे तयार होते आणि त्यावेळेस कधी आचारसंहिता लागते याची सगळेजण वाट बघत होते। आणि अशाच वेळेस त्या ठिकाणी करोनाचं संकट हे संपूर्ण जगावर आलं, देशावर आलं आणि नवी मुंबईत आलं। त्यावेळेस जर विक्रांतची निवडणुका झाल्या असत्या तर एक हाती 111 पैकी किमान 80 नगरसेवक त्यावेळेस देखील भारतीय जनता पार्टीचे निवडून आले असते। परंतु करोनाची परिस्थिती होती। माननीय पंतप्रधानांनी सगळ्यांनाच आव्हान केलं की आपण ह्या क्षणामध्ये आपल्या स्वतःचं संरक्षण करताना आपण सर्वतोपरी सेवा आणि समर्पण या कालखंडात साधलं पाहिजे। आणि त्यावेळेस नाईक साहेबांनी आणि आम्ही प्रमुख पदाधिकाऱ्यांची नाईक साहेबांनी बैठक घेतली आणि त्यावेळेस स्पष्टपणे सांगितलं की आता राजकारण नको, आता निवडणुकीचा अजेंडा नको, आता मोदीजींनी जे आपल्याला आव्हान केलेलं आहे त्या माध्यमातून आपण सेवा आणि समर्पण याचं कार्य आपण उभं केलं पाहिजे। आणि हे सर्व नगरसेवक किंवा सर्व आजी माजी पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते त्यावेळेस सगळ्यांनी सेवाभावानं आपल्या संपूर्ण वार्डात, नवी मुंबई शहरात किंवा नवी मुंबई शहराच्या बाहेर देखील त्या कालखंडात करोनाचं खूप मोठं काम उभं केलं। हे वारंवार बोलावं लागतं कारण मी आपल्याला आवर्जून सांगतो की करोनाचं काम सगळ्या ठिकाणी झालं। प्रत्येकानं आपापल्या परीनं संपूर्ण भारत देशामध्ये करोनाच्या अनुषंगानं आपला परिसर, आपला जिल्हा, आपलं शहर सुरक्षित ठेवण्याचं काम केलं। परंतु नवी मुंबईमधील भारतीय जनता पार्टी सर्व आजी माजी कार्यकर्ते पदाधिकारी ह्या सगळ्यांनी जे कार्य केलं, जर क्रमवारी ठरवली देशामधली आणि राज्यामधली
तर अग्रस्थानी आपल्या नवी मुंबईचे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं स्थान त्या ठिकाणी नक्कीच असेल. अशा प्रकारचं काम आपल्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी त्या कालखंडात उभं केलं. ते विसरूनच गेलेले की विरोधक त्यावेळेस निवडणुकीचे त्या ठिकाणी त्यांचे अजेंडे पुढे नेत होते, परंतु आपले सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी ते पूर्ण ह्या सेवेमध्ये समर्पणामध्ये व्यस्त होते. त्यांना राजकारणाचं त्या ठिकाणी विशेष त्या ठिकाणी मनामध्ये शिवत नव्हता आणि त्याचा विचार देखील ते करत नव्हते. अशाच कालखंडात आपण न विचार केलेली महाविकास आघाडीची सत्ता त्या कालखंडात आली आणि खऱ्या अर्थानं त्यावेळेस सगळ्यांचाच अपेक्षा त्या ठिकाणी भंग झाला. खरं तर देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं नेतृत्व त्या कालखंडात जर राहिलं असतं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या महाराष्ट्राला सुरक्षित ठेवत असताना डेथ रेट देखील हा खूप कमी झाला असता आणि खूप चांगल्या प्रकारे आपण ह्या करोनाचा निपटारा त्या कालखंडात लोकांच्याशी संवाद साधून त्यांना भेटून त्या ठिकाणची परिस्थिती सांभाळून आपण करू शकलो असतो. परंतु त्यावेळेस विरोधकांनी नवी मुंबईतील सर्वच दृष्टीनं नवी मुंबईच्या भारतीय जनता पार्टीला लक्ष केलं. म्हणजे चारही बाजूनं नवी मुंबई शहराला म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या लोकांना जे काही शक्य होत असेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी आपल्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न त्या कालखंडात देखील केला गेला. त्यावेळेस आपण आपल्या नवी मुंबई शहराला किंवा शहराच्या माध्यमातून ज्या चुकीच्या होत असलेल्या धोरणांना कुठेतरी पायबंद घालण्याकरता महापालिकेमध्ये प्रशासकीय राजवट आहे, कुठेतरी सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून या शहराचं संपूर्ण नियोजन केलं जातं, पण ते नियोजन म्हणजे लोकांच्या हिताचं नाही. अशा वेळेस सगळंच एक या शहराला सुरक्षित ठेवण्याकरता या शहरातील प्रत्येक घटकानं महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्या भूमिकेमध्ये आम्ही आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचा उल्लेख करेन की जे मंत्री म्हणून महानगरपालिकेमध्ये 3दा देखील गेले नव्हते, परंतु आजचा जर आपण रिपोर्ट केला तर 80 वेळा महानगरपालिकेमध्ये प्रति जनरल बॉडी उभा करण्याचं काम त्यांनी त्या कालखंडात केलं. वेळप्रसंगी मोर्चे देखील काढले आणि नंतरचा मग पुढचा प्रवास हा 2.5 वर्षानंतर मग सत्तांतरण झालं आणि आपल्या सगळ्यांना एक वेगळा दिलासा त्या कालखंडात मिळाला. नंतर मग साधारणतः या 1.5 वर्षाच्या काळामध्ये मोदी ॲट 9चे कार्यक्रम असतील किंवा प्रदेश आणि राष्ट्रीय स्तरावर आले सगळेच कार्यक्रम, हे कार्यक्रम 100% जिल्हा स्तरावर, मंडल स्तरावर, बूथ स्तरावर राबवण्याच्या कामामध्ये 50 प्रमुखापर्यंत सर्वांची रचना लावून प्रत्येकानं खूप कष्ट केले. म्हणजे मला वाटतं प्रदेशचा आलेला कुठलाही कार्यक्रम भारतीय जनता पार्टी मग पूर्ण कार्यकारिणी असेल, आपली पूर्ण विस्तारित कार्यकारिणी असेल, मंडळाचे पदाधिकारी असतील, वॉर्डचे पदाधिकारी असतील, प्रकोष्ठ असेल, मोर्चा असेल, या प्रत्येकानं हुकूम जो 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 तिकडून जो कार्यक्रम आला आणि तो शेवटच्या स्तरापर्यंत तो कार्यक्रम राबवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. गाव चलो अभियान असेल, मेरा माटी मेरा देश असेल, तिरंगा यात्रा असेल, सर्वच म्हणजे मला वाटतं या 1 वर्षाच्या कालखंडात विक्रांतजी जर आम्ही त्याचा रिव्ह्यू घेत होतो की किती कार्यक्रम झाले, तर ह्या 1 वर्षाच्या काळामध्ये 1,500हून जास्त कार्यक्रम आपल्या संपूर्ण नवी मुंबई शहरामध्ये जिल्हा, मंडळ, बूथ स्तरावर त्याच्याहून जास्त कार्यक्रम केले गेले. आणि हे कार्यक्रम फक्त प्रदेशमधून आलेत म्हणून हे आपण कार्यक्रम राबवावे म्हणून हे कार्यक्रम झाले नाहीत. हे कार्यक्रम राबवत असताना पक्ष संघटना मजबूत करत असताना आपल्या हातून समाजाची सेवा देखील घडावी हा भाव देखील प्रत्येक कार्यकर्त्यानं नेहमीच मनामध्ये ठेवला. त्यामुळे त्यावेळेस सकाळचा कार्यक्रम होत नाही तर विक्रांतजींचा फोन असायचा की आता संदीपजी आता हा कार्यक्रम झाला आहे, परंतु अजून हे 4 कार्यक्रम आपल्याला करायचे आहेत. परंतु म्हणजे तो कार्यक्रम संपत नाही, परंतु कुठल्याही कार्यकर्त्यांनी त्यावेळेस ना म्हणली नाही. जो कार्यक्रम आला तो प्रत्येकानं कार्यक्रम 100% पूर्ण केला. त्यामुळे आजचा मला आज आजच्या कार्यक्रमानिमित्त या कार्यक्रमाकरता सगळ्यांनी जी मेहनत केली कार्यकर्त्यांनी, त्या सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्या कार्यकर्त्यांमध्ये आजी कार्यकर्ते होतेच, परंतु त्या पूर्ण कार्यकर्त्यांमध्ये माजी कार्यकर्ते म्हणजे सगळे म्हणजे साधारणतः स्थापनेपासूनचे जे कार्यकर्ते आहेत त्या सर्व कार्यकर्त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला. आणि ह्या पुढच्या कालखंडात म्हणजे आपण ह्या लोकसभेच्या निवडणुका जो महाविजयाचा संकल्प आपण आखला गेला आणि त्यामध्ये देखील नवी मुंबई
शहरामधून, दोन्ही मतदारसंघामधून महायुतीचा उमेदवार जरी शिवसेनेचा एकनाथ शिंदे साहेबांचा होता तरी त्या उमेदवाराला देखील लीड देण्याचं काम आहे हे नवी मुंबई जिल्ह्यानं त्या ठिकाणी केलं. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये ॲडव्होकेट निरंजन डावखरे साहेब होते, त्यांच्या देखील यशाकरता एक महत्त्वाचं योगदान या नवी मुंबईतल्या सर्व कार्यकर्त्यांनी दिलेलं आहे. आणि असंच हे काम करत असताना हे सर्व कार्यकर्ते, आजी आणि माजी, हे सर्व एकत्रितरित्या काम करत असतात. मी खास करून माजी जिल्हाध्यक्ष सर्वच, मारुती भोईर साहेब आज आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु सर्व माजी जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्या समवेत काम करणारी त्यावेळेची कार्यकारिणी ही देखील आम्हाला प्रत्येक कामामध्ये तेवढ्याच तत्परतेनं मदत करत असते. त्यांचा उल्लेख आणि त्यांचं देखील अभिनंदन या ठिकाणी आपण आवर्जून केलंच पाहिजे. आता हा काळ सगळ्यांकरता महत्त्वाचा आहे. संपूर्ण देशाचं राजकारण आपण बघितलं, देशाच्या निवडणुका झाल्या. तिसऱ्यांदा मोदीजींना पंतप्रधान करण्याकरता सगळ्यांनी, देशवासियातले संपूर्ण भारतीय जनता पार्टी घटक पक्ष या सगळ्यांनी मेहनत केली आणि अपेक्षित यश हे आपल्याला देशामध्ये मिळालं. महाराष्ट्रामधलं यश जे आपल्याला अपेक्षित होतं त्या पद्धतीनं आपल्याला मिळू शकलं नाही. परंतु नवी मुंबई जिल्ह्याच्या माध्यमातून पक्ष वेगळा होता, चिन्ह वेगळं होतं, परंतु त्या परिस्थितीत देखील मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता एक महत्त्वाची भूमिका ही आपल्या नवी मुंबई जिल्ह्याच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी बजावली. आणि हा येणारा कालखंड 2024च्या विधानसभेच्या निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुकांनंतर होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका, हा टप्पा आपल्याकरता अत्यंत महत्त्वाचा आहे. आज नवी मुंबई शहरामध्ये आपण सगळ्यांनी नवी मुंबईचा विकास बघितला आहे. या शहराचा विकास कोणी केला हे सांगण्याची कोणाला गरज आहे का? या शहराला जेव्हा जेव्हा अडचणी भासल्या, जेव्हा जेव्हा या शहरावर संकट आली, ज्यावेळेस वेगवेगळी चुकीची धोरणं या शहरावर आली, त्यावेळेस त्या धोरणांचा विरोध करताना शहराला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी कोणी बजावली ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना. त्यामुळे आता हे सगळं या पूर्ण महाराष्ट्रामध्ये नरेटिव्हचं धोरण एक त्या ठिकाणी अवलंबलं जात आहे. आपण 5 वर्ष काय काम केली आणि आपल्या माध्यमातून या साधारणतः 10 वर्षामध्ये जो 50 वर्षामध्ये जो विकास झाला नाही, तो केंद्र सरकारच्या माध्यमातून साधलेला विकास असेल, राज्य सरकारच्या माध्यमातून साधलेला विकास असेल, आणि ह्या नवी मुंबई शहराच्या स्थापनेपासून या नवी मुंबईची जडणघडण असेल, या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी करत असतो आणि आपण करून काम करतो. आपल्या कामाची उद्घाटनं होतात, लोकार्पण होतात, लोकांची त्याची सेवा मिळते आणि आपण आचारसंहितेची वाट बघतो. आणि आपण कामं झाल्यानंतर जी आचारसंहितेची वाट बघतो त्याच कालखंडामध्ये विरोधक हा नरेटिव्ह सेट करत असतो. कारण आपल्याला असं वाटत असतं की आपलं काम झालं, मग ते केंद्र सरकारच्या माध्यमातून मोदीजींनी विविध आणलेल्या योजनांच्या माध्यमातून लोकांची सोय झाली, योजना ह्या वेगळ्या दुसऱ्यांपेक्षा वेगळ्या होत्या, सर्वसामान्य त्यांचा फायदा झाला. राज्यामध्ये देखील आजवर जेवढ्या योजना झाल्या नाहीत तेवढ्या योजना या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतात. परंतु त्यावेळेस आपण वाट बघत असतो की बाबा आपण चांगली कामं केलेली आहेत, आपण खरं काम केलेलं आहे, त्यामुळे लोकांपर्यंत खरं पोचेल अशा विचारामध्ये असतो. परंतु त्यावेळेस एक जो तिसरा शत्रू, ज्याचा उल्लेख आपल्या पुण्यातल्या झालेल्या पूर्ण राज्याच्या कार्यकारिणीमध्ये आपले केंद्रीय मंत्री, रक्षामंत्री, गृहमंत्री अमितजी शाह साहेबांनी केलं, फडणवीस साहेबांनी केलं आणि बावनकुळे साहेबांनी केलं की आपण कामांचं आपलं त्या ठिकाणी लोकांपर्यंत कामं आपली पोचवतो. परंतु जो नरेटिव्ह विरोधक त्या स्थानिक पातळीवर त्या ठिकाणी जो तयार करतात आणि आपलं चांगलं काम वाईट कसं आणि त्यांचं चुकीचं काम बरोबर कसं हे खोडण्याचं काम हे आपल्या सर्वसामान्य सर्व कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे. आपण वाट बघत असतो की बाबा देशाचा विषय त्या ठिकाणी माननीय मोदी साहेब त्या विषयावर बोलतील, राज्याचा विषय असाला तर माननीय फडणवीस साहेब त्याच्यावर बोलतील, बावनकुळे साहेब बोलतील, नवी मुंबई शहराचा विषय आला तर आपले नेते त्याविषयी बोलतील. आणि आपण ह्या भ्रमात राहतो की आपण केलेलं काम आहे, आपण काम केले त्यामुळे आपल्या कामावर आपण त्या ठिकाणी आपण निवडणुकीला सामोरं जाऊ. आपण फक्त संघटना आणि निवडणूक म्हणून नाही काम केलं, आपण सेवा आणि समर्पण पण केलं आहे. आणि या भ्रमामध्ये आपण राहतो आणि कुठेतरी चुकीचा नरेटिव्ह हा स्थानिक पातळीवर सेट केला जातो आणि तो आपलं यश कुठेतरी कमी करण्याकरता तो कारणीभूत ठरतो. आता ह्या कार्यकारिणीच्या माध्यमातून मी सर्व कार्यकर्त्यांना एवढंच सांगेन की आपलं नाणं हे खणखणीत आहे, आपलं काम इतरांच्या तुलनेनं चांगलं आहे, परंतु बूथ स्तरावर, वॉर्ड स्तरावर, मंडळ स्तरावर
आपल्या संपूर्ण विधानसभा स्तरावर, आपल्या जिल्हा स्तरावर प्रत्येक कार्यकर्त्यांना, मग तो जिल्हा कार्यकारिणीचा असेल, तो आजी माजी सदस्य असेल, तो मंडळाचा सदस्य असेल, तो बूथचा सदस्य असेल किंवा तो एखादा कार्यकर्ता असेल, त्यांनी डिजिटल मीडियाच्या माध्यमातून किंवा जे प्लॅटफॉर्म किंवा ज्या कार्यक्रमामध्ये जातात, जे चर्चेला ते जातात, विस्परिंग म्हणजे आपण छोटी छोटी चर्चा ही देखील मोठी होत असते. तर त्यावेळेस आपण केलेलं काम, आपल्या देशस्तरावर आपल्या नेत्यांनी केलेलं काम, आपल्या राज्यस्तरावरच्या नेत्यांनी केलेलं काम, आपल्या नवी मुंबई शहराच्या स्तरावर झालेलं काम, हे प्रत्येकानं लोकांपर्यंत, नागरिकांपर्यंत पोहोचवणं. आणि जेव्हा एखादा विरोधक एक बोलतो त्यावेळेस 10 पटीनं आपण त्याच्यावर आपला रिप्लाय देणं हे अपेक्षित आहे. आणि अशा प्रकारचं कार्य हे आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होईल. नवी मुंबईचं काम आणि संपूर्ण संघटन, विक्रांतजी, हे तर एकदम सक्षमच आहे. परंतु नक्कीच येणाऱ्या कालखंडामध्ये विधानसभा असतील आणि महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, यामध्ये योग्य गोष्टी त्या ठिकाणी होत असताना आपल्याला नवी मुंबई शहरावर येणाऱ्या दोन्ही निवडणुकांमध्ये आपल्याला यश संपादन होईल असा विश्वास कार्यकर्त्यांच्या वतीनं व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.